पालघरमध्ये सर्व 28 जागांचे निकाल हाती आले। पालघरमध्ये युतीला बहुमत मिळालं तरी देखील नगराध्यक्ष पदापासून मात्र दूर राहावं लागले। नगराध्यक्ष थेट राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडला गेलेला आहे आणि राष्ट्रवादीचा उमेदवार आता नगराध्यक्षपदी विराजमान झालेला आहे। 28 जागांपैकी 20 जागांवर बहुमत मिळालं तरी देखील नगराध्यक्ष पदापासून मात्र दूर राहावं लागलंय। पालघर नगर परिषद निवडणुकीचा निकाल हाती यायला सुरुवात झाली होती। ज्या तो कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे। शिवसेनेच्या विजयी ज्या उमेदवार आपल्या सोबत आहेत, राधा मानकामे निवडून आलेला आहात, दिलेली आश्वासनं होती पूर्ण करायची आहेत का? पक्षासाठी आता पुढे कसं काम करणार? पक्षासाठी पूर्ण तर व्यवस्थित काम करणार, अगदी जीवतोड काम करू आम्ही। आणि आज मी सगळ्या गावकऱ्यांना आणि माझ्या मिस्टरांना धन्यवाद देते की सगळ्यांनी खूप मेहनत केली आणि सुभाष दादांना सगळ्यांना मी धन्यवाद करते की सगळ्यांनी खूप मेहनत केली। आज आमच्या सगळ्यांचा, आमच्या अख्ख्या गावाचा हा विजय आहे, तर सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद। अडचणीचं होतं, बंडखोरी मोठ्या प्रमाणात होती। आमच्या इथे बंडखोरी नव्हती, आमच्या गावामध्ये बंडखोरी नव्हती। जे होते त्यांनी माघार घेतलेली होती, म्हणून तो काही प्रॉब्लेम नव्हता, तो काही तसा बंडखोरी प्रॉब्लेम नव्हता। मात्र शिवसेना पक्षाला निश्चितच पालघर नगर परिषदेमध्ये बंडखोरी हा सगळ्यात मोठी डोकेदुखी होती। बंडखोर उमेदवार सुद्धा मोठ्या प्रमाणात निवडून आपल्यावर प्रथमेश पिंपळे आहेत, शिवसेनेचेच बंडखोर, मात्र अपक्ष निवडणूक लढले आणि निवडून आले। प्रथमेश, अभिनंदन, निवडून आलेला तुम्ही। पुढे आता नक्की काय भूमिका असणार आहे? लोकांनी तुम्हाला समर्थन दिले, कौल तुमच्या बाजूने दिलेला आहे? कौल माझ्या बाजूने दिले। सर्वप्रथम तर तिकडच्या नागरिकांचे मी आभार मानतो की त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी नवीन उमेदवाराला संधी दिली। आणि त्यानंतर ही सगळे जे मला मतदान, भरघोस मतदान झालं हे फक्त आणि फक्त माझ्या आई वडिलांमुळेच झाले, कारण का बाबांचं केलेलं कार्य हे त्या भागात खूप पक्षाने त्यावेळी तुमची दखल घेतली नाही, तिकीट दिले नाही, तुम्ही स्वबळावरती निवडून येऊन दाखवलं। पुढे आता काय करणार? शिवसेनेला समर्थन देणार? पुढे काय करणार? त्याची भूमिका मी माझ्या वडिलांना विचारून स्पष्ट करेन। पण पक्षाने बाबांना डावळलं, त्याच्यामुळे पक्षांना ऐकून निर्णय न घेतला। माझ्या वडिलांनी सांगितलं आणि गावात एक बंडखोरीचं एक विशिष्ट वातावरण होतं, त्यामुळे हा निर्णय मला घ्यावा लागला। आणि त्यानंतर तिकडे दिलेल्या नागरिकांचे तसेच माझ्याबरोबर जे कार्यकर्ते होते त्यांनी लोकांनी मला खूप भरपूर प्रतिसाद दिला आणि त्यामुळे मी नक्की भूमिका काय असेल ते ठरवले। मात्र अपक्षांचा जोर जो आहे, विशेषतः शिवसेना बंडखोर अपक्ष जे होते त्यांचा जोर पालघर नगर परिषद निवडणुकीमध्ये दिसून येतोय। कॅमेरा पर्सन संतोष कदमसोबत पंकज दळवी, TV9 मराठी, पालघर। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।